नमस्कार मित्रांनो, आमच्या खरसई गावच्या वार्षिक पूजेनिमित्त आज देहदान हा नाटक होणार आहे इथे. तर या नाटकाच्या पडद्यामागील काही मजा आपण पाहायची आहे. तर चला जाऊया. चालू आहे राका डॉन. आमची तयार झाली आहे बघा. त्यावेळी तयारी आहे. ब्लॉग चालू आहे. आमच्या राका हाय. बेस्ट ऑफ लक. कुठला रोल आहे? अमर ना. बेस्ट ऑफ लक. ओके पिंट्या काय रोल कुठला आहे तुझा? प्रेम ना नाटकाचा. बेस्ट ऑफ लक. धनंजय बेस्ट ऑफ लक. तुझा रोल कुठला आहे? विसरा बोल. बेस्ट ऑफ लक. तुमचा रोल? केतकी. बेस्ट ऑफ लक. नाटकाचे मेकअप मॅन सर नाव काय तुमचं? बळीराम कांबळे. बळीराम कांबळे. दादा सुधा दादा डायरेक्टर सरांनाच मेकअप करत आहेत. आपल्या नाटकाचे डायरेक्टर आणि स्वतः रोलसुद्धा करत आहेत. पूर्व तयारी चालू आहे नांदीची. सुंदर संतोष बुवा शितकर पूजा चालू आहे. संतोषजी शितकर प्रेक्षकांना धुंद करण्यासाठी तुमचा कृपाप्रसाद, तुमचा आशीर्वाद या स्वस्तिकाच्या ठिकाणी आणि उत्तरोत्तर कार्यक्रम लग्नच द्यावा. श्री संतोष बुवा शितकर, भास्कर सूर्य, श्री किशोर नारायण कोकाटे आणि विशेषतः हा लहू काका. तर आम्ही जीव कचरू देऊ नका. आम्ही घराची अवलाद असा. अरे मोठा कोण लहान कोण हे काही कळत नाही का तुला? अरे तुम्ही मोठ्यांचा मान राखला. माझा बाप मोठा आणि तुम्ही लहान असत ना. अहो आप्पा खानविलकर, अहो आयुष्याचा यशस्वी व्हायचं असेल ना तर आपल्या लहानपणापासूनच्या वाटचालीवर लक्ष ठेवा आणि ती वाट दुसऱ्याची वाट लावणार याची काळजी घ्या. देहरा तो आला ना की त्याला विचार. कुठं ठेवले ते मलाच आठवत नाही. अप्पा, मी काही बोलू का? असं का म्हणून तू विचारलंस? या घराची तू मालकीण आहेस आणि असं तुला विचारावं का बरं वाटलं? नाही अप्पा, पण मी गेल्या 6 महिन्यांपासून पाहते. तुम्ही कळत नकळत काहीतरी चुकत असता. असं का अप्पा? असं का ते आज सांगू सुनबाई. या भवसागरामध्ये माझ्या आयुष्याची नाव जर डबा
शिंके चांगलं चौकशी जडी पहिली कॉपी उघड तुझी आपली काका तुम्हाला काही चहा पाणी आणू का? नको आताच बाबीच्या हक्क खाऊन आलो शिरा आणि दूध त्याचं काय झालं तिच्या मुलीचा लग्न मुलीच ठरवलं का तर ते दूर ठेवा दूर मग जलाच्या पाठीमागे धावणाऱ्या माणसाच्या घरातला गंगा जर पिणारा मी नाही कारण ते त्याने स्वतःने आणलेलं नाही हो हो काका ते सुद्धा मी आणलं पाहिलंच माझा तर्क अगदी खरा ठरला या काळ्या कुठल्या अंधारात शब्दाचं दीप प्रज्वलित होता अंदाजाचं साम्राज्य नष्ट झालं तर विसरशील ह्या लग्नाला या एकतरी माणसाने लग्नाला यावे अहो एकच काय आम्ही तिघही येऊ. अहो ताट मोजलेली आहेत तुम्ही आता बघा घरातली तुम्ही 3 माणसं प्रेझेंट कोण घालणार एकच मग प्रेझेंट वाल्यालाच पाठवा अहो बासुंदीचं जेवण जिलेबी ताटाबरोबर खायची आणि चुकून रुमालात बांधून जिलेबी न्यायची नाही आणि नेली तर ताकस रुमालात बांधून येणार या माझ्या उंचीतून असं का माझा गुन्हा तरी काय प्लीज तर त्यावेळेस माझ्या आईवडिलांनी तुला लग्नासाठी मागणी घातली होती त्यावेळेस तुझं प्रेम नव्हतं तर मग काय होतं ते वयस कसं होतं नादान होतं मनाला न सांभाळणार. तरी माझ्या हातून कोणताच अनुचित प्रकार घडला नाही कारण माझ्या प्रेमात वास करणार तू माझ्या आयुष्यात आलीस आणि आयुष्याने मला जगायला शिकवलं तिथं मन ओळखणार आणि त्याच्यामुळे जगणारी हवी कारण ओळख ही क्षण भरासाठी असते तर जगणूक ही आयुष्यभरासाठी असते तो काळ भूतकाळ होता भूतकाळ आणि मी भूतकाळ विसरण्याचा पूर्ण प्रयत्न करते तसं तुम्ही विसरून जा. या वैभवा एवढं तेव्हा माझ्याकडे वैभव नव्हतं म्हणून तुम्हाला राखावलं निघालं पण कारण मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत नाही मला हा स्पर्श नकोय. हा स्पर्श नको बघा प्रत्येक गोष्ट जर शब्दाला व्यक्त करता आलीच ती तर आराधना हा श्वास ती नजर आणि हा स्पर्श अरे याला काहीच किंमत उरली नसती का माझे प्रेम बराचसे अश्रू आजही वाहत आहे हे हृदय ताणीने व्यापून झालंय फक्त तुझ्यासाठी तुला कसं समजावू काय करू मी. त्यात काय समजावायचं माणसाची परिस्थिती जेव्हा परीक्षा घेते ना तेव्हा माणसाची जिद्द जन्म घेते आज इथपर्यंत आला तुझा नवरा घरात असताना सुद्धा येणार कारण आपण प्रेम केलंय नाही अरे आम्ही लग्न करणार नाही हो आम्हाला कोण मुलगी देणार आणि त्या क्षणाला हो देणार भाऊजी म्हणायचं काय म्हणायचं भाऊजी या पुढे मला उद्देशाचे डोस देऊ नकोस
तू मला मारणार आहेस का? हे घे, घे. मार, 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 मार. आला समजलं? अरे, स्वतःच्या अहंकारात झालाय आणि म्हणे मी हा भवसागर पार करणार. त्या घराण्याला वळून करणार. सांग तुझ्या सासऱ्याला त्याला आमची जागा देऊ नका म्हणून. ही कोण? गरीबार राजा. बाप कुठे? बाप कुठे तुझा? माझा बाप दारूच्या दुकानात असेल, नाहीतर रस्त्यावर. आणि बहीण बाकीच. समोरच्या माणसाने लग्नाला नकार दिला. लागलं का गोंधळ? या मुंगण्याच्या बंद घरात काय काय चालतं ते तुला ठाऊक नाही. कोण येतो कोण जातो याचा तुला काहीच नाही. अरे माहिती तुझा उपयोग काय? बंद डोळे बंद कान तुला सलाम. पण कोकिले समोर कावल्याच्या बेट्यात जन्म घेणार नाही नाही म्हणून अख्खे पाच बेटा लावलात. राकेश उर्फ राका तुमचं असं नातं आहे ठाऊक आहे ना? राका त्याचा काका तिचा बरं आहे तुमचा टाका. काकाने टाका तुमचा एक गोला ठिकाणी झालाय त्याचाच त्याने फायदा घेतला. जीवन सारे अर्पण चरणी विश्वासात शिंपुनी पाणी तरी अधुरी ही प्रेम कहाणी. देहदान हे माझे वाहिले आज सखीच्या जीवन. देहदान देहदान देहदान. हे बाजूला घ्या.